नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. सर्वांना श्रावण सोमवार पहिल्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आणि नागपंचमीच्या पण हार्दिक शुभेच्छा सर्वांना. नागपंचमी हा सण मित्रांनो हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला एक प्रमुख पारंपरिक हा सण आहे मित्रांनो. हा साजरा केला जातो नागपंचमीचा. या दिवशी सर्पदेवतेची नागाची पूजा केली जाते. दुधाचा नैवेद्य दाखवला जातो मित्रांनो. पण आता आपण समक्ष तुम्हाला मी डायरेक्ट दाखवणार आहे. साप हा दूध पितो का नाही, नाग हा दूध पितो का नाही तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. फक्त ही व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्याला एक इंडियन स्पॅक्टेल कोब्रा नाग हा आपल्याला भेटलेला आहे. सकाळी आपण त्याला रेस्क्यू केला आहे, त्याला अजून मी रिलीज नाही केला. खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा ठेवलेला आहे आणि आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो लगेच. फक्त तुम्ही बघा. हिंदू धर्मात नागांना देवताचं स्थान आहे मित्रांनो आणि महादेवच्या शंकराच्या गळ्यामध्ये नागाचं स्थान आहे आणि श्री विष्णू शेषनागाच्या शय्येवर आराम करताना दिसतात मित्रांनो. हे त्यांना स्थान आहे नागांना आणि आपण त्यांची पूजा करतो. पण नागाला दूध पाजणं हे कितपत योग्य नाही आहे, कारण नाग हा दूध पितच नाही मित्रांनो. साप हा उंदरांना खाऊन पिकाचं रक्षण करतात, म्हणून शेतकरी वर्गात नागाला शेतकरी मित्र म्हणून आदराने त्याची पूजा केली जाते आणि त्याला खूप मानाचा दर्जा आहे नागाला पण. चला तर आपण आता तुम्हाला लगेच दाखवतो मी नाग हा दूध पितो का नाही हे तुम्ही सतत डोळ्यांनी बघा. इथे बघा मित्रांनो, आपण आता नाग हा बाहेर काढलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो मी लाईव्ह लगेच. साप दूध पितो का नाही हे तुम्हाला नक्कीच दाखवतो मी. हे बघा मित्रांनो, मी इथं दूध ठेवलेलं आहे समोर आणि नागाला पिण्यासाठी मी दूध पुढे देतोय. दूध आहे त्याच्यामध्ये. दूध पितो का नाही पहिले बघू आपण. खाली आता खाली सांडलंय तरी पण त्याने प्यायला पाहिजे एवढं नक्की मित्रांनो. आणि थोडंसं त्याच्यामध्ये आहे. हे बघा, नागाला आपण दूध दिलेले, पण नाग दूध पितो का हे पहिले आपण ट्राय करून बघतोय. कारण बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे मित्रांनो की नाग हा नागपंचमीला दूध पितो. इतर दिवशी तर माहित नाही, पण नागपंचमीला दूध पितो असं बोलतात सर्वजण. आणि आज नागपंचमी मित्रांनो. हे बघा, तुम्हाला दाखवतो लाईव्ह त्याच्यासाठी. नाग दूध पितो का नाही आपण बघू पहिले. की हा जो इंडियन प्रॅक्टिकल कोबरा आहे, हा आज नागपंचमी आणि हा दूध पितो का नाही हे तुमच्या समोर मी दाखवतोय. खाली वतलंय पण थोडं आणि त्याच्यामध्ये पण आहे जे आपण त्याच्यामध्ये दूध ठेवलेलं आहे ते पण समोर आहे त्याच्या. पण तो दूध पितो का नाही ते बघा पहिले तुम्ही. एकदम क्लिअर दिसते. आणि साप हा दूध का नाही पित याचं कारण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो. नाग कोणता पण साप दूध नाही पित, कारण त्याने दूध पिलं तर हा मरण्याची शक्यता असती, हा आजारी पडतो. जसं आपल्याला निमोनिया वगैरे कोणते आजार होतात तसं या सापांना पण आजार होतात, पण ते आपल्याला कळत नाही एवढं नक्की. आणि साप साप जो आहे हा मांसाहारी असतो, व्हेजिटेबल नाही, नॉन व्हेजिटेबल आहे हा. याचं भक्ष्य उंदीर, बेडूक आणि घूस वगैरे हे साप खातात. यांचं खाद्यच आहे ते. हे शाकाहारी काही खात नाही मित्रांनो. हे दाट आजारी पडण्याची शक्यता असते यांची. तुम्हाला दाखवण्याचं कारण हेच आहे माझं की सापाला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नका. काही करत नाहीये तो. त्याच्या निसर्गाच्या सानिध्यात तो शिकार करू शकतो. हे बघा, त्याचा कलर किती छान आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. सांगायचं तात्पर्य माझं हेच आहे की कोणी सापाला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नका, एवढीच विनंती आहे. आणि आता हे बघा, दूध तर ठेवलंय, दूध सांडलंय पण खाली, पण तो पित नाहीये. सापाला तर एवढं तर कळतं का नाही की दूध आणि पाणी याच्यामध्ये खूप फरक आहे. साप कधी दूध पितो जेव्हा पाणी त्याला कुठे नाही भेटलं तर तो दूध पितो मित्रांनो. ते पण थोडंसं पितो, पण त्याच्या जीवासाठी खूप घातकी आहे ते, कारण त्याचा जीव पण जाऊ शकतो अशा वेळेस.
चं रक्षण करा, निसर्गाचं रक्षण करा, एवढीच विनंती आहे. आणि सापाला मारण्याचा प्रयत्न करू नका. शेतकऱ्यांचा मित्र आहे तो. तुम्ही बघू शकता की आज नागपंचमी आहे, आपण त्याला दाखवलेले आहे. हे बघा, तो नाही पिते बघा, तर त्याला जवळून जाईल पण पिणार नाही तो मित्रांनो. आणि आता आपण त्याला आजाद करतोय, त्याला जाऊन देतोय. असे साप निसर्गामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. सापांना मारू नका. सर्प मित्राला कॉल करून बोलत जा, एवढीच विनंती आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल का आपण सापाला याच्यामध्ये दूध दिलं होतं. सापाने फना केला, तिथं बघितलं पण दूध नाही पिलं. याचं कारण हेच आहे मित्रांनो की साप, नाग कधीच दूध पित नाहीये. तो शाकाहारी नाहीये, तो मांसाहारी. तो उंदीर, बेडूक आणि असे अनेक प्राणी, छोटे प्राणी असतात, तो खात होते. त्याचं ते खाद्य येते मित्रांनो. आणि आपण त्याला जबरदस्ती दूध वगैरे पाजण्याचा प्रयत्न केला, सापाने पिलं तरी तो पाणी समजून पितो. कारण त्याला खूप तहान लागली असेल, त्याला पाण्याची खूप गरज असेल, तर तो ते दूध जरी पिलं त्याने पाणी समजून, तरी पण तो आजारी होण्याची दाट शक्यता असते मित्रांनो. जसं आपल्याला निमोनिया वगैरे कोणते आजार होतात, तसं सापांना पण आजार होतो, एवढं नक्की. म्हणून कोणी असा प्रयत्न करू नका. सापाला नागपंचमीच्या दिवशी कोणी दूध पाजण्याचा प्रयत्न करू नका. हे दूध नाही, हे विष आहे त्यांच्यासाठी. कारण आपण नागपंचमीला एक चांगलं कार्य करत जा, सापांना वाचवत जा. काही गरज नाही कोणाला दूध पाजण्याची, कारण हे त्यांच्यासाठी विष आहे. जे आपल्यासाठी दूध आहे त्यांच्यासाठी विष झालं ते. म्हणून त्याला काही पाजण्याची गरज नाही आहे. आणि प्रयत्न करू नका जेणेकरून त्यांचा जीव जाईल आणि चांगल्या दिवशी एक वाईट घटना होईल. असं काही करू नका. हीच विनंती सर्वांना. माझा संदेश मित्रांनो हाच होता की कोणत्याही सापांना मारू नका. सर्प मित्राला कॉल करून बोलत जा, एवढीच विनंती आहे. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून मला अशा नवीन नवीन व्हिडिओ बनवता येतील. धन्यवाद. जय हिंद, जय भारत मित्रांनो. धन्यवाद.